थोडे दूध मागवलेत आज. काय आहे याच्यावरून कळेल तुम्हाला आता. थांबा, मी तुम्हाला काउंट करून सांगते. हे किती आहे? 1 2 3 4. हे 4 लिटर आहे. मी करते. आणि हे 1 लिटर मागव, कारण हे सगळे येत नव्हते, 8 क्वांटिटी ऍड नव्हते होत आणि 1 लिटरचे पण स्टॉक मध्ये नव्हतं. सो हे 4 मागवलेत आणि हे 1 लिटरचं मागवलेत अमूलचं. हे फुल क्रीमवाला आहेत. सो बघू आता समजा. आता दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दूध. मीन्स 5 लिटर. ठीक आहे, फ्रीज मध्ये ठेवूया. चल मी तुला ऍड करू. हा, एक आण तू. सो आज कोजागिरी आहे आणि कोजागिरी निमित्तच आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी 4-5-6 जणी आहेत. आम्ही ठरवलं होतं, लास्ट इयर पण केली होती आम्ही सेलिब्रेट. सो इथे छान काजू बदाम वगैरे सगळे कट वगैरे करून आणि दूधही 2 साईडला वेगवेगळं थोडंसं तापवायला ठेवलं होतं, कारण आमच्याकडे एवढं मोठं भांडं नव्हतं. आणि त्या अल्टरनेट दोघी तिघी येऊन गेल्या. दूध हलवायला थोडासा वेळ लागतो आणि मलाही 5 वाजता कामावर बसायचं होतं, त्यामुळे त्याच्या आधीच आम्ही सगळं हे करून ठेवलं होतं. सो हे असं दूध उकळून ठेवलं आहे आम्ही. सो आता दूध वगैरे बनवून ठेवलं आहे. मला म्हणजे आलेल्या माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या हेल्प करायला. त्या त्यांच्या म्हणजे असं याच्यात नव्हत्या म्हणून मी त्यांना काही दाखवलं नाही. सगळ्या अशाच उठून वगैरे आल्या होत्या. सो दोघी तिघी येऊन गेलेत आणि मस्त बनवून वगैरे झालं आहे. 5 लिटर दूध होतं. आता ते आटून एवढं टोप बनवलं आम्ही. सो आता मला परत कामावर बसायचं आहे. 5 ते 9 काम आहे. त्याच्यानंतर 9 नंतर मग सगळ्यांना बोलवलं आहे आणि मग नंतर मग आम्ही कोजागिरी सेलिब्रेट करणार आहेत. सो प्लीज स्टे ट्यून. सो आता माझं लॉग आउट वगैरे झालं आणि छान असा सिम्पलसा ड्रेस घातला. पार्टी नाही, कोजागिरी पौर्णिमा आहे आज. हा ठीक आहे, तुझी पार्टी. त्यांची आज सगळे फ्रेंड्स आहे, त्यामुळे ते पार्टी असणार आहे त्यांची. सो आता जस्ट आवरले. 9 वाजून गेलेत. येतील आता हळूहळू. 9:30 पर्यंत सगळ्यांना बोलली या म्हणून. आणि बाकी सुशांत आता जाऊन जिलेबी आणि हे घेऊन आलेत समोसे. मी तुम्हाला दाखवते. आणि कचोरी नाही का बघा. सो इथे असं छान दूध रेडी झालंय. जिलेबी आहे जी की गरम आहे, त्यामुळे अशी थोडीशी ओपन करून ठेवली. आणि यामध्ये समोसे आहेत. तावरून घेते बाकीचं. इथे येल्लो लाईट आहे म्हणून. सो पटपट आवरते. छान तयार झाली आणि पटपट आवरते बाकीचं तोपर्यंत. आणि मग भेटूया आपण सगळ्या आल्यानंतर एका व्हिडिओने. लास्ट टाइम ये भी था गुलाबी साड़ी. ये आ गया नया उसका. नववारी साड़ी. हाय बोला. ते दोघांचं तर काय चाललंय काय. हाय. सगळेजण यायला पाहिजे बेटा सोप्यावरच्या. इथे रील करायची प्रॅक्टिस चालू आहे आणि मध्ये मध्ये एक जणाचं चालू असतं. मागच्या वर्षी असंच केलं पोरांनी. आम्हाला काही धड रील काढून नाही दिला, पण यावर्षी आम्ही 2-3 काढल्या आहे रील. नक्की बघा. सगळे एकत्र आल्यावर खूप मस्ती मजा धमाल होते. आणि तुमचा पण असा काही ग्रुप आहे का मला नक्की सांगा, आवडेल मला.
सो आम्ही इथे रील बनवत होतो आणि एक एक जण येत होतं. बघा तुम्ही आता कसे एक एक मध्ये येत आहे आणि मुद्दाम करत होत्या हे खरं पोरं आणि खूप मस्ती केली त्यांनी पण, मज्जा मस्ती धमाल केली. आणि मागच्या वर्षी आम्ही असंच केलं होतं सेलिब्रेट. सो असं कधीतरी सेलिब्रेट करायला छान वाटतं, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. फॅमिलीला तर आपण रोजच वेळ देत असतो आणि त्यानंतर मुलांनाही थोडंसं खेळणं होतं, त्यांनाही छान एन्जॉय करायला भेटतं. मला यावर्षी नवरात्रीला तर खाली जायला चान्सच नाही भेटला, कारण की माझं शिफ्टच अशी होती की मला जाताच येत नव्हतं. सो त्यामुळे मग म्हटले थोडं एक दिवस रिलॅक्स आणि छान वाटलं, खरंच मस्त वाटलं. चला इकडे करा, इकडे बघा. मोबाईल नाही प्लीज. मोबाईल बंद करा थोडा वेळ. मी दोन दिसते. माझ्याकडे नको ठेवू, मी दोन दिसते मग आम्ही रील काढत होतो तर त्यांना पण त्यांचं काहीतरी करायचे होते, ॲक्टिव्हिटी रील वगैरे चाललं होतं त्यांचं पण. मोबाईल घेऊन त्या त्यांचं शूट करत होत्या. कसं बसं मी इथं एडिट न करता मी टाकून दिलं जे आहे ते, कारण या गोष्टी आत्ता बघायला एवढं काही वाटत नाही, पण ह्याच काही 2-4 वर्षांनी जर बघितलं ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि त्यांनाही बघायला आवडेल तेव्हा. तू पण कर ना तिच्यासोबत जा. श्वेता पाहिजे अजून कोणाला दूध पाहिजे? जयेश पाहिजे, वीरू तुला पाहिजे? पूर्वी तिला दे ना. देऊ का? आव्या पूर्वीसोबत खेळायचं. उद्या या परत खेळायला. ए पातीले ए पातीले प्रतीक्षा पळू नको इकडे. काय नाही, कुठे तुझं पातीला. सो फायनली झाली आमची कोजागिरी आणि गेलेत सगळे आता घरी. वाजले 11:30. कोजागिरी. हा मग कोजागिरीच बोलली मी. काय करावायचं, पूजागिरीच म्हणते दुपारपासून ती. सो चला, कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा. खूप छान एन्जॉय केला सगळ्यांनी आणि रील्स बनवल्यात आम्ही. सो त्या इंस्टाग्रामवर आणि शॉर्ट्सवर बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.